नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच चमचमीत रेसिपी बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कोबी घेतलाय। हा कोबी आता चिरून घ्यायचा आहे। याचे मी असे दोन भाग केले। आता अगदी पातळ असा चिरून घेते। तर असा जो स्लायसर असतो याने आपण हा असा किसून घेऊया। तर अगदी अशा पद्धतीने पटकन हा असा पहा किसून होतो आणि अगदी पातळ अशा ह्याचा किस निघतो। तर इथे मी पहा कोबी चिरून घेतला। आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आता आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे आता मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय। कांदा सुद्धा असा उभा चिरून घेतलाय मी। कांदा जास्त घालायचा नाहीये, इथे आपण कोबी जास्त घेणार आहोत। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। ही मिरची जास्त तिखट नाहीये, त्यामुळे इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। इथे आता मी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातले। इथे आपण जास्त मसाले घालणार नाही आहोत, इतकेच मसाले यामध्ये मी घातले। आता हे सगळं हाताने असं एकजीव करून घेऊया। कोबीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याबरोबरच आपण यामध्ये कांदा मीठ घातले, त्याला सुद्धा पाणी सुटेल, त्यामुळे आधी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान एकजीव केल्यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी बेसन यामध्ये घालते। साधारण 3 चमचे बेसन आहे। बेसन फक्त बाइंडिंग पुरतं आपल्याला घालायचं आहे। आणि यामध्ये आता कुरकुरीतपणासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। जितका तुम्ही कोबी घेतला असेल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे बेसन लागेल, पण फक्त बाइंडिंग पुरतं बेसन इथे तुम्हाला घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या। पहा पिठाने हा कोबी असा कोट झाला आहे। पहा इतकंच यामध्ये पीठ घालायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आता यामध्ये मी 1 चमचा कडकडीत गरम केलं तेल घातलं। यामुळे आज आपण जी भजी बनवणार आहोत किंवा पकोडे बनवणार आहोत ते खूपच खुसखुशीत होतील। यानंतर यामध्ये पाव चमचा मी बेकिंग सोडा घालते। इथे आता बेकिंग सोडा ऑप्शनल आहे। सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं। तर याची आज आपण पकोडे बनवणार आहोत। तर कांद्याचे पकोडे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे आपण नेहमीच बनवतो। एकदा असे हे कोबीचे पकोडे बनवून पहा, खूपच मस्त खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत। तर हे आपलं मिश्रण पकोडे बनवण्यासाठी तयार आहे। अजिबात यामध्ये पाणी घातलं नाही आहे, तरी पहा अगदी असं मस्त मिश्रण तयार झालं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि वेगळी अशी टोमॅटो आणि कोथिंबीरीची चटणी बनवूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे। यानंतर कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर इथे मी देठासकट घेतली आहे। यानंतर 1 हिरवी मिरची घातली। ही मिरची तिखट आहे, त्यामुळे मी एकच इथे घेतले। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात। यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही मस्त अशी आपली तिखट आंबट चटणी तयार आहे। आता आपण कोबीचे पकोडे फ्राय करून घेऊया। तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये पकोडे सोडायचे आहेत। जेव्हा आपण हे पकोडे तेलात सोडू तेव्हा तेल गरम हवं, नाहीतर मग ते खूपच तेलकट होतात। आणि आता मीडियम फ्लेमवरती हे आपण फ्राय करून घेऊ। तर याला गोल असा आकार द्यायचा नाही आहे, थोडंसं प्रेस करून तेलामध्ये सोडायचे आहेत। याचा फेस थोडासा कमी झाल्यानंतर हे उलटून घ्यायचे।
आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेते। तर पहा हे पकोडे असे मस्त क्रिस्पी झालेत। तेलातून बाहेर काढल्यानंतर हे आणखी डार्क होतील, म्हणून मी हे असे असतानाच काढून घेते। पाहू शकता किती मस्त दिसतात आणि अगदी क्रिस्पी झालेत हे। उरलेले सुद्धा पकोडे आपण काढून घेऊया आणि असेच उरलेल्या पिठाचे सुद्धा इथे मी पकोडे तयार करून घेते। तर हे आपले मस्त कुरकुरीत कोबीचे पकोडे तयार आहेत। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी सर्व केलेत। ही वेगळी अशी टोमॅटो आणि कोथिंबीरीची चटणी या पकोड्यांबरोबर खूपच मस्त लागते। एकदा नक्की करून पहा। हे पकोडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतपर्यंत मस्त असे खुसखुशीत होतात पहा। तर संध्याकाळी चहासोबत काहीतरी तुम्हाला चटपटीत खायचं असेल तर असे कोबीचे पकोडे एकदा तरी नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।